नमस्कार, कमल किचन अँड DIY मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत बाहेर जसे समोसे मिळतात तसे अगदी परफेक्ट आणि चविष्ट खुसखुशीत आणि कुरकुरीत समोसे। तर तुम्ही पाहू शकता, दिसायला एकदम छान आणि टेस्टी आहेत, तर हे चवीला देखील तेवढेच छान आहेत। हे समोसे तळलेले जरी असले तरी तेलकट अजिबात होत नाहीत, कमी तेलकट होतात, हे खाताना जाणवेलच। ह्यातील भाजी जी आहे त्याची रेसिपी सुद्धा परफेक्ट झालेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। मी एक पातेलं घेतला आहे, त्यामध्ये 1.5 वाटी मैदा चाळलेला घेतलेला आहे। आता यामध्येच आपल्याला 1 चमचा ओवा अशा पद्धतीने घालायचा आहे, हातावर चोळून। त्याचा सुगंध छान येतो। आता यामध्ये चवीनुसार मीठ किंवा अर्धा चमचा मीठ आपण यामध्ये घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला 1.5 पडी तेल घालायचं आहे खायचं। गरम तेल नाही, साधं तेल आहे। साधारण 2 ते 3 चमचे होईल, छोटे चम्मच। हे सर्व मिश्रण मळून घ्यायचं आहे आपल्याला, पण त्याआधी आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। हातानेच आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे, ह्याने मैदा हलका होतो। साधारण 2-3 मिनिटे असंच आपल्याला चोळून घ्यायचं आहे। ह्याची जर मूठ वळायला लागली तर अशा पद्धतीने किंवा पिठाचा गोळा तयार व्हायला लागला की आपण पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे। आता हे सगळं एकत्र झालेलं आहे, याची मूठ जर वळायला लागलेली आहे अशा पद्धतीने, तर आता आपण पाणी टाकून हे सगळं मिश्रण आता आपण कणिक मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळायची आहे। पाणी टाकताना आपल्याला अंदाज घेत घेत पाण्याचा वापर करायचा आहे, पीठ मळायचं आहे। आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे, पातळ करायचं नाही। पाण्याचा अंदाज घेत घेत मळायचं आहे, कारण जर पीठ किंवा मैद्याची कणिक ही पातळ झाली तर आपले समोसे हे चांगले होणार नाहीत। घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। हा गोळा आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने परत आपण थोडंसं मळून घेऊ। एकदम घट्टसर आपली कणिक मळून झाली आहे। आपण ही कणिक झाकून ठेवायची आहे। मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, मला ह्याला पाऊण वाटीच पाणी लागलं आहे। ह्याला मी पाऊण वाटीच पाणी वापरलेलं आहे। खूप छान झाली आहे कणिक। आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपण आता समोशाची भाजी बनवायची तयारी करूयात। आता मी यामध्ये 1 चमचा बडीशोप घेतली आहे, 1 चमचा धणे घ्यायचे, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या। तिखट हे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। आता मी बटाटा हे उकडून घेतले आहेत, मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतलेत मी। हे हातानेच आपल्याला कुचकरून घ्यायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत। आपल्याला याचे काप करायचे नाही आहेत। अशा पद्धतीने मी हातानेच कुचकरून घेतलेत। आता आपण समोशाच्या भाजीची तयारी करू। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्येच कढीपत्त्याची 7-8 पानं घालायची आहेत आपल्याला। कढीपत्त्याची पानं छान तेलावर परतल्या गेली की आपण जो मसाला तयार केला होता, मिरची, बडीशेप, धणे, जिरे, ते वाटण यामध्ये टाकायचं आहे। मध्यम आचेवरच हे व्यवस्थित खमंग परतून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि अर्धा चमचा छोटा चमचा लाल तिखट। लाल तिखट हे ऑप्शनल आहे, कमी जास्त करू शकता। आता हे मसाले कोरडे आहे, भाजून घेते गॅसवर, त्यामुळे हे कोरडे झालेले आहेत। लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। संपूर्ण भाजीचं हे मीठ मी टाकलेलं आहे, बटाट्याचा अंदाज घेऊन। हे मसाले खूप कोरडे झालेत, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे।
कारण मसाले खूपच कोरडे झाले करपू नये म्हणून थोडं पाणी घातलं होतं. आता मी एक छोटी अर्धी वाटी ग्रीन पीस घालून घेते आणि मसाल्यामध्ये छान हे एकत्र करून घेते. आता आपण जे उकडलेले बटाटे होते हाताने कुचकरून घेतले ते घालून घ्यायचे आहेत. हे बटाटे आपल्याला हातानेच बारीक करून घ्यायचे होते. हे आपल्याला कापून घ्यायचे नव्हते किंवा कट करून घ्यायचे नाही आहेत. भाजी अगदी परफेक्ट तयार होते. हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली ही समोशाची भाजी रेडी झाली आहे. छान मिक्स झाली, एकजीव झालेली आहे. आता हे आपण थंड करण्यासाठी काढून घ्यायची थोड्या वेळ. मंद आचेवरच मी हे भाजी शिजवली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते. आता आपलं समोसे बनवण्यासाठी पीठ भिजवलं होतं ते चेक करूयात. हे पीठ व्यवस्थित परफेक्ट तयार झालं आहे. पुन्हा आपण एकसारखं करून घेऊया. अशा प्रकारे रोल करून अंदाजाने याचे एकसमान गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण एवढ्या आकाराचे तुम्ही पाहू शकता. याचेच मी एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे. एवढ्या पिठाचे मी 5 गोळे तयार केले आहेत. हे सर्व एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे. एका गोळ्यापासून 2 समोसे बनतात. तुम्ही एवढ्या आकाराचा गोळा घेऊ शकता. याला आपण पुरीप्रमाणे पातळ लाटून घ्यायचे. सगळे मी एकसारखे गोळे करून घेतले. आता आपण हे लाटून घ्यायचे आहेत. आपल्याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही, मैदा लावायची. पीठ छान आपल्याला भिजलेलं आहे त्यामुळे याला आपल्याला हलकासा अंडाकृती आकार द्यायचा आहे. हे मी अशा प्रकारे लाटून घेते. आपल्याला खूप जाड किंवा खूप बारीकसुद्धा लाटायचं नाही आहे. तुम्ही पाहू शकता फार जाड किंवा पातळ मी लाटत नाही किंवा कुठं जाड आहे कुठं पातळ आहे असं मी करत नाही आहे. थोडासा याला अंडाकृती आकार देते आहे. पीठ परफेक्ट झालं असेल तर पीठ लावायची गरज पडत नाही, पण गरज पडली तर मैदा लावून तुम्ही लाटू शकता. येथे मी एकाच वेळी सर्व लाटून घेणार आहे. आता माझे 10 समोसे तयार होतात, तर मी हे पूर्ण एकाच टाईमला लाटून घेते. मी याला थोडा अंडाकृती आकार दिला आहे. आता हे आपण मधोमध कट करून घ्यायचं आहे सुरीच्या साहाय्याने. अशा प्रकारे बघा मी कापते त्याप्रमाणे, जेणेकरून याचे 2 समोसे तयार होतील. बघा मी किती व्यवस्थित लाटून घेतलं आहे. जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. आणखी एक लाटून घेते मी. चिकटतसुद्धा नाही आहे. आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. त्यामुळे मी इथं पिठाचा सुद्धा वापर करत नाही किंवा तेलसुद्धा लावत नाही. थोडासा याला अंडाकृती आकार देते आणि आता याला मधोमध आपण कापून घ्यायचं आहे, म्हणजे आपले 2 समोसे तयार होतील. अशा पद्धतीने सगळे मी एकाच वेळेस करून घेणार आहे. पूर्णच मी एकाच टाईमला लाटून घेते. हे बघा याची जाडी तुम्ही पाहू शकता. अगदी पुरीप्रमाणे लाटून घेतलेला आहे. खूप जाडसुद्धा झालेला नाही आहे. मी समोशाचे पूर्ण कवर लाटून घेतले आहे, त्यामुळे याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आपले समोशाचे पूर्ण कवर लाटून तयार आहेत. येथे एक शीट ठेवलेला आहे. कट केलेल्या भागावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आडवं शीट ठेवायचं आहे हातावरती. अशा पद्धतीने अर्ध्यामध्ये ठेवायचं आहे. हातावर येथे फोल्ड करायचं आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत. ह्याला आपण जोडायचं आहे. ह्याचं टोक व्यवस्थित पॅक करून घ्यायचं दाबून, जेणेकरून हे फुटणार नाहीत तेलामध्ये. तर येथे तुम्ही व्यवस्थित चिकटवलं नाही तर समोसा हा तेलामध्ये फुटून त्याची भाजी तेलामध्ये येऊ शकते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. बंद करायच्या आहेत याच्या कडा. कोन बनवून आपल्याला यामध्ये गरजेपुरतीच भाजी भरायची आहे. वरती साधारण आपल्याला अर्धा इंच जागा मोकळी राहील एवढीच भाजी ठेवायची आहे. आता मी व्यवस्थित ही भाजी बोटाच्या साहाय्याने दाबून घेते आणि भरून घेते. या कोणाच्या आतमधल्या बाजूला सुद्धा आपल्याला पॅक करायचं आहे. आता मी हाताला पाणी लावून
कडा पॅक करते त्याच्या, आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या कडासुद्धा पॅक करून घ्यायचा आहे। जोड दिलेला आहे, इथं जोड द्यायचा आहे आपल्याला। त्याच्या साईडने सुद्धा कडा चिकटून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी चिटकून घेते। व्यवस्थित आपल्याला हे चिटकून घ्यायचे आहेत, नाहीतर समोसा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। पूर्ण साईडने आपल्याला चिकटून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने बाकीचे सध्या समोसे आपण बनवून घ्यायचे आहेत। जेवढे मी शीट बनवले आहेत तेवढ्याचे पूर्ण बनवून घेते। आपले समोसे बनवून तयार आहेत। आता आपण समोसे तळून घ्यायचे आहेत। तेल गरम केलेलं आहे, मध्यम टू मंद आचेवरती समोसे तळून घ्यायचे आहेत। साधारण मी 2 समोसे एकत्र तळत आहे। एवढे समोसे तळण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागतात। लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। आपल्याला एवढा वेळ लागतोच, तर येथे आपल्याला काळजीपूर्वक मंद आचेवरतीच तळायचे आहेत। समोसे हे सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत। त्याला सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने मी राहिलेले समोसे सुद्धा तळून घेते। समोशाला छान ब्राऊन कलर आला आहे। आता आपण हा काढून घ्यायचा आहे। आपले समोसे बनून तयार आहेत। ह्याचा जो भाजीचा मसाला सांगितला आहे तो देखील टेस्टी लागतो। ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरच्या घरी ट्राय करा। कमी वेळेमध्ये ही रेसिपी करून तयार होते। तेलकट अजिबात होत नाही। नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।